Good morning, students. Now we have seen asexual reproduction in unicellular organisms and multicellular organisms. Now we will see the sexual reproduction in plants, and then we will see the sexual reproduction in animals, and from that sexual reproduction in human being we are going to study. Now we will see sexual reproduction. What is meant by sexual reproduction? The sexual reproduction, reproduction means it involves two parents, male and female parents. Gametes fuses for, together and form a zygote, and zygote is then converted into fetus or new plant. New young one is formed from that. Sexual reproduction always occurs with the help of two germ cells. Two germ cells च्या मुळे sexual reproduction, female gamete and male gamete are those two germ cells. दोन germ cells कोणते असणार आहेत? One is female gamete and the other is male gamete. टू मेन प्रोसेसेस. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मधल्या दोन प्रोसेसेस कोणत्या आहेत? तर पहिलं आहे गॅमेट फॉर्मेशन आणि नंतर असणार आहे त्या गॅमेटचं फर्टिलायझेशन. Gamete formation and the other is fertilization. Two processes involved in sexual reproduction are gamete formation and fertilization. The gamete formation, gametes are formed by meiosis. Gametes कोणत्या सेल डिव्हिजन न फॉर्म होणार आहेत? Meiosis. Meiosis cell division occurs in germ cells. So gametes are formed by meiosis. In meiosis, chromosome number is reduced to half. Hence, haploid gametes are formed. This we have seen in the last chapter. How meiosis cell division takes place. So, meiosis cell division takes place in germ cells, and from that, haploid gametes are formed. From one cell, 4 haploid gametes are formed. During meiosis, chromosome number is reduced to half. So, and the second process is fertilization. Which is the second process? That is fertilization. आता मेल आणि फिमेल गॅमेट्स यांचं काय होणार आहे? फर्टिलायझेशन होणार आहे. तर फर्टिलायझेशन काय असणार आहे? अ डिप्लॉइड झायगोट. आता मेल गॅमेट हा हॅप्लॉइड आहे, पुन्हा फिमेल गॅमेट सुद्धा काय आहे? हॅप्लॉइड आहे. आणि हे दोन हॅप्लॉइड गॅमेट्स फ्यूज होणार आहेत आणि काय फॉर्म करणार आहेत? एक झायगोट. आणि तो झायगोट कसा असणार आहे? डिप्लॉइड झायगोट फॉर्म होणार आहे. म्हणजेच नंबर ऑफ क्रोमोझोम्स पुन्हा काय होणार आहेत? रिस्टोर केले जाणार आहेत. सपोज बघा, हा हा मिओसिस सेल डिव्हिजन मध्ये एका सेल, डिप्लॉइड सेल, हा कुठला सेल आहे? हा डिप्लॉइड आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स डबल पेअर असणार आहेत. आणखीन हा डिप्लॉइड जो आहे सेल, याच्यापासून 4 हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. किती आहेत हे? 4. आणि हे कसले आहेत? हॅप्लॉइड. म्हणजे ह्यांच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय झालेला आहे? हाफ. मग असाच एक मेल गॅमेट काय असणार आहे? एक मेल गॅमेट आणि दुसरा कोणता असणार आहे? फिमेल गॅमेट. हे दोन काय होणार आहेत? ते युनियन त्यांचं होणार आहे आणि त्यांच्यापासून एक झायगोट फॉर्म होणार आहे. काय फॉर्म होणार आहे? झायगोट. झायगोट केव्हा फॉर्म होणार आहे? when male gamete and female gamete union किंवा फ्यूज टुगेदर टू फॉर्म अ झायगोट. आणि झायगोट मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स पुन्हा काय असणार आहेत? 2n होणार आहेत. म्हणून झायगोट जो असतो तो झायगोट कसा असणार आहे? झायगोट इज डिप्लॉइड. झायगोट कसा असणार आहे? झायगोट हा डिप्लॉइड असणार आहे. लक्षात आलंय? पण मेल गॅमेट डिप्लॉइड आहेत. हे गॅमेट्स जे आहेत मेल गॅमेट आणि हे कसले आहेत? हे हॅप्लॉइड आहेत. आणखीन हॅप्लॉइड म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय झालेले आहेत? रेड्यूस झालेले आहेत. म्हणून मेल गॅमेट आणखीन फिमेल गॅमेट, हे गॅमेट्स आहेत, हॅप्लॉइड गॅमेट्स, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट, दे युनियन किंवा दे फ्यूज टुगेदर किंवा दे युनाइट टुगेदर टू फॉर्म अ झायगोट, अँड झायगोट इज अ डिप्लॉइड. 2n number of chromosomes are present in zygote. म्हणून बघा, a diploid zygote is formed in this process by union of haploid male and female gamete. The zygote divides by
मायटॉसिस अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. आता हे झायगोट जे आहे त्या झायगोटचं मध्ये सेल डिव्हिजन होणार आहे आणि कोणत्या प्रकारे तो डिव्हाइड होणार आहे किंवा तो वाढणार आहे, त्याची ग्रोथ होणार आहे. आणि ही ग्रोथ होण्यासाठी कोणतं सेल डिव्हिजन असणार आहे आता, तर मायटॉसिस या सेल डिव्हिजननं तो पुन्हा काय होणार आहे, ग्रो होणार आहे किंवा मल्टिप्लाय होणार आहे. त्याचे सेल डिव्हिजन त्यांच्यामध्ये होणार आहे. मायटॉसिस सेल डिव्हिजननं त्याची ग्रोथ होणार आहे. काय होणार आहे, झायगोटची ग्रोथ होणार आहे आणि ग्रोथ झाल्यावरती त्याचं फॉर्मेशन कशामध्ये होणार आहे, एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे. आणि हा एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे, डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. एम्ब्रिओ डेव्हलप्स टू फॉर्म अ न्यू इंडिव्हिज्युअल. लक्षात आलेलं आहे. काय आहे फर्टिलायझेशन प्रोसेस काय आहे, तर पहिल्यांदा सेक्शुअल रिप्रोडक्शन मधल्या दोन प्रोसेसेस कोणत्या आहेत, पहिलं आहे गॅमेट फॉर्मेशन अँड द सेकंड इज फर्टिलायझेशन. आता गॅमेट फर्टिलायझेशन मध्ये काय होणार आहे, गॅमेट फॉर्मेशन हे काय होणार आहे, मेल मध्ये काय होणार आहेत, गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. फिमेल मध्ये सुद्धा जर्म सेल्स मध्ये गॅमेट फॉर्म होणार आहेत. गॅमेट फॉर्मेशन हे होत असताना कोणत्या सेल्स मध्ये होणार आहे, जर्म सेल्स मध्ये होणार आहे. मग त्या जर्म सेल्स मध्ये मिओसिस सेल डिव्हिजननं हॅप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. असे हॅप्लॉइड गॅमेट, वन मेल गॅमेट, वन हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड वन फिमेल हॅप्लॉइड गॅमेट, दे युनाइट टुगेदर टू फॉर्म अ झायगोट. आणखीन हे आहे फर्टिलायझेशन. हे काय आहे, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे, अ डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. Diploid zygote is formed by union of haploid male and female gamete. The zygote divides by मायटॉसिस. एकदा झायगोट फॉर्म झाल्यावरती तो पुन्हा ग्रो होणार आहे. इथं सेल डिव्हिजन जे होणार आहे ते कोणत्या मेथडनं होणार आहे, मायटॉसिस मेथडनं होणार आहे. आणि झायगोटचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, एम्ब्रिओ मध्ये फॉर्म होणार आहे आणि एम्ब्रिओ पासून तो डेव्हलप होणार आहे आणि त्याच्यापासून काय होणार आहे, न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार आहे. न्यू इंडिव्हिज्युअल इज फॉर्म. नवीन इंडिव्हिज्युअल जो आहे तो फॉर्म होणार आहे एम्ब्रिओ पासून, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट झाल्यावर. Two parents, that is male parent and female parent, are involved in this type of reproduction. Sexual reproduction मध्ये किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व होणार आहेत, दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व होणार आहेत. वन इज फिमेल अँड द अदर इज मेल पॅरेंट, ते इन्व्हॉल्व होणार आहेत. फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पॅरेंट ऑकर्स. कोणाचं फ्युजन होणार आहे, तर मेल पॅरेंट्सचे मेल गॅमेट आणि फिमेल पॅरेंटचं फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होणार आहे. आणि त्या फ्युजन पासून काय तयार होणार आहे, झायगोट. झायगोटचं कन्व्हर्शन डेव्हलपमेंट झाल्यावरती एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे आणि एम्ब्रिओ पासून न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार आहे. हेन्स this new individual always has a recombined genes of both parents. आता याच्यामध्ये हा जो झायगोट फॉर्म होणार आहे किंवा इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे त्याच्यामध्ये रिकम्बाइंड जीन्स असणार आहेत दोन्ही पॅरेंट्सचे, मेल आणि फिमेल. हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलॅरिटीज विथ द पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर अँड हॅज सम कॅरेक्टर डिफरंट फ्रॉम दॅट बोथ द पॅरेंट्स. म्हणजे कारण का तिथं जीन्सचं रिकॉम्बिनेशन होणार आहे. मग रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग ओव्हर द जीन्स हे ऑकर झाल्यामुळं जो काही न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म झालेला आहे, ऑफस्प्रिंग फॉर्म झालेला आहे, तो पॅरेंट्स काही कॅरेक्टर्स त्याचे पॅरेंट्सला सिमिलर असणार आहेत पण काही कॅरेक्टर्स पॅरेंट पासून थोडे वेगळे असणार आहेत. मग डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन्स. म्हणजे आता इथं जे रिकॉम्बिनेशन ऑफ जीन्स ऑकर होणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, त्याच्यामुळं आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये काय दिसून येते, डायव्हर्सिटी दिसून येते. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन्स मुळे तिथं काय दिसणार आहे, डायव्हर्सिटी दिसणार आहे. जेनेटिक व्हेरिएशन्स हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू ऍडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. आता जेनेटिक व्हेरिएशन्स जे आहेत, व्हेरिएशन्सचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हेरिएशन्स दिसून येणार आहेत. मग जेनेटिक व्हेरिएशन्स मुळे तो ऑर्गॅनिझम काय करणार आहे, चेंजिंग एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट करू शकणार आहे आणि त्याचं एक्झिस्टन्स मेंटेन करणार आहे. त्याची कम्युनिटी जी आहे, त्याचा स्पीसीसचा काउंट जो आहे तो मेंटेन करता येणार
आहे. ड्यू टू दिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्व्स फ्रॉम बिईंग एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट म्हणजे नष्ट होणे. त्यांना नष्ट होण्यापासून ते काय करू शकणार आहेत, वाचवू शकणार आहेत. कशामुळं, तर जेनेटिक व्हेरिएशन्समुळं, जेनेटिक व्हेरिएशन्समुळं. आता त्याच्या पुढचा भाग आपल्याला काय दिलेले आहेत क्वेश्चन्स बघा. व्हॉट वुड हॅपन, व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅड बीन डिप्लॉइड. आता आपण मेल आणि फिमेल गॅमेट काय बघितले, मेल अँड फिमेल गॅमेट्स आर हेप्लॉइड, मेल अँड फिमेल गॅमेट्स आर हेप्लॉइड. पण जर ते डिप्लॉइड जर असतील तर काय होईल हे विचारलंय. जर मेल आणि फिमेल गॅमेट डिप्लॉइड असतील तर प्रत्येक हा गॅमेट 2n असणार आहे, हा 2n असणार आहे, आणि झायगोट जो असणार आहे तो झायगोट काय असणार आहे, 4n चा असणार आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स काय होणार आहेत, जे पॅरेंट्स मध्ये आहेत तोच नंबर मेंटेन होणार नाही, तो त्याच्या डबल होणार आहे. मग असे जे इंडिव्हिज्युअल्स फॉर्म होणार आहेत त्यांच्यामध्ये भरपूर ॲबनॉर्मॅलिटीज दिसणार आहेत. लक्षात आले, व्हेरिएशन्स, भरपूर ॲबनॉर्मॅलिटीज कॉज होणार आहेत. म्हणून दिस इज नॉट पॉसिबल, म्हणजे हे होऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये भरपूर ॲबनॉर्मॅलिटीज येतात. आणि क्रोमोझोम नंबर जो आहे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी दिलेला, तो अशा प्रकारे मेंटेन केला जात नाही. जर आता ह्युमन बिईंग मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत ते 46 आहेत. मग त्यांच्यामध्ये जसं मेल पॅरेंट मध्ये 46 आहेत, फिमेल पॅरेंट मध्ये 46, मग त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये सुद्धा ते 46च राहिले पाहिजेत. त्याच्यापेक्षा पुढे वाढवून ते, म्हणजे ते वाढता कामा नये. तो नंबर ऑफ क्रोमोझोम्स मेंटेन करता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सुद्धा मेल आणि फिमेल गॅमेट कसे असतात, हेप्लॉइड असतात. टू मेंटेन द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द ऑफस्प्रिंग, मेल अँड फिमेल गॅमेट्स आर हेप्लॉइड. आणि इफ the male and female gametes are diploid, then the individual formed by them is individual has किती असणार आहेत क्रोमोझोम्स, they will have 4n क्रोमोझोम्स. नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन्क्रीज होणार आहे आणि इट विल कॉज द abnormalities, various serious abnormalities will be caused. ते असणार आहे. त्याच्यानंतर व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ एनी ऑफ द सेल इन नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मिओसिस. मिओसिसनं सेल जर डिवाइड नाही झाला तर नेचरमध्ये काय होईल असा क्वेश्चन आहे. व्हॉट विल हॅपन, व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ द सेल्स इन नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मिओसिस. आता मिओसिस सेल डिव्हिजन हे कुठं होतं, कोणत्या सेल्स मध्ये होतं, तर जर्म सेल्स मध्ये होतं. आणि जर्म सेल्स मिओसिस सेल डिव्हिजन मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स रिड्यूस केला जातो आणि नंतर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांच्या युनियनमुळं जे काही इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार आहे त्यांच्यामध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स हे मेंटेन केले जातात, लाईक दॅट ऑफ पॅरेंट्स. मग जर मिओसिस मेथड जर घडलं नाही, सेल डिव्हिजन म्हणजे गॅमेट्स जे आहेत ते गॅमेट्स मिओसिस मेथडनं नाही झाले तर ते गॅमेट्स कसे फॉर्म होणार आहेत, डिप्लॉइड गॅमेट्स फॉर्म होतील आणि विच विल कॉज ॲबनॉर्मॅलिटीज. मिओसिस मेथडनं नाही झाले गॅमेट्स फॉर्म, मग कुठली मेथड आहे, मायटोसिस. आणि मायटोसिस मध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स रिस्टोर केला जातो, मेंटेन केला जातो, तिथं रिड्यूस केला जात नाही. आणि तसे जर गॅमेट्स फॉर्म झाले तर तिथं काय होणार आहे, ॲबनॉर्मॅलिटीज कॉज होणार आहेत. डिप्लॉइड जर गॅमेट फॉर्म झाले तर इट विल क्रिएट द ॲबनॉर्मॅलिटीज, तिथे ॲबनॉर्मॅलिटीज कॉज होणार आहेत. आता त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स पहिला स्टडी करायचे. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, यू हॅव स्टडीड पार्ट्स ऑफ फ्लावर्स. फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट, हे माहिती आहे तुम्हाला. मग फ्लावर तुम्हाला आता जस्ट हिबिस्कसचं फ्लावर तुम्ही घरी घ्या आणि त्याचे हे पार्ट्स ऑब्झर्व करा, कट करा, त्याचा टीएस घ्या, त्याचा ट्रान्सवर्स सेक्शन घेऊन बघा त्याचे पार्ट्स कसे असणार आहेत. ते तुम्हाला ह्याच्यामध्ये आपलं प्रॅक्टिकल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. फ्लावर हे काय आहे, इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. इट कन्सिस्ट ऑफ 4 व्हरल्स. फ्लावर मध्ये 4 व्हरल्स आहेत. This also you have studied in earlier standards. Which are the 4 whorls? Outermost whorl is called as calyx. त्याला काय म्हटलेलं आहे, कॅलिक्स. आणि कॅलिक्स हे सेपल्स न बनलेलं असतं, सेपल्स न बनलेलं असतं. कॅलिक्सचा प्रत्येक पार्टला काय म्हटलेलं आहे, सेपल्स म्हटलेलं आहे.
कॅलेक्सच्या आतला कलरफुल, कॅलेक्स नंतरचा येणारा कलरफुल पार्ट जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे, करोला. काय म्हटलंय त्याला, करोला. आणि करोला इज मेड अप ऑफ पेटल्स. करोला कशानं बनलेला असणार आहे, पेटल्सनं, कलरफुल पेटल्स असणार आहे. त्याच्यानंतर करोलाच्या आतलं व्रल जे आहे ते अँड्रोशियम असणार आहे. काय असणार आहे ते, अँड्रोशियम. आणि अँड्रोशियम वरती काय असणार आहेत, अँथर्स किंवा मेल पार्ट, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर कोणता आहे, अँड्रोशियम. आणि सगळ्यात इनरमोस्ट व्रल कोणता आहे तर गायनोशियम. आणि गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर इज गायनोशियम. आता हे 4 व्रल्स कोणते आहेत, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, आणखीन गायनोशियम. आता कॅलेक्स कशानं बनलेले असतात, कॅलेक्स इज मेड अप ऑफ सेपल्स. साधारण जनरली सेपल्स आर ऑफ ग्रीन कलर, ते ग्रीन कलरचे असतात. ते फोटोसिंथेसिसचं पण काम करणार आहेत आणि दे प्रोटेक्ट द फ्लावर इन बड कंडिशन. कळीच्या अवस्थेमध्ये फ्लावर असतं त्यावेळेस त्याला प्रोटेक्ट करणं, आतल्या व्रल्सला प्रोटेक्ट करणं, हे कुणाचं काम आहे, फंक्शन आहे तर कॅलेक्स. फंक्शन ऑफ कॅलेक्स काय आहे तर प्रोटेक्ट द फ्लावर किंवा प्रोटेक्ट द इनर व्रल्स ऑफ फ्लावर इन बड कंडिशन. बर्ड कंडिशनच्या वेळेला, ड्युरिंग बर्ड कंडिशन, कॅलेक्स प्रोटेक्ट द इनर व्रल्स ऑफ फ्लावर अँड इट ऑल्सो डज द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. आता त्याच्यानंतरचं व्रल कोणतं आहे, करोला. आणि प्रत्येक फ्लावरचा करोला सगळ्यात सारखाच असतो असं नाही, इट इज मेड अप ऑफ डिफरंट कलर्स. म्हणजे करोला इज मेड अप ऑफ पेटल्स आणि पेटल्सला डिफरंट कलर्स असणार आहेत. आता पेटल्स, आता यांच्या ह्याला व्हेरियस कलर्स असणार आहेत. आणखीन त्याचं काम काय आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ करोला. करोलाचं फंक्शन काय आहे, टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स फॉर पॉलिनेशन. पॉलिनेशनसाठी इन्सेक्टला अट्रॅक्ट करणं हे काम करोलाचं आहे. त्याच्यानंतर अँड्रोशियम. आता अँड्रोशियम जर बघितला तर अँड्रोशियम मध्ये काय आहे तर अँड्रोशियम त्याच्या प्रत्येक पार्टला, अँड्रोशियमला काय म्हटलेलं आहे, स्टॅमेन. काय म्हटलेलं आहे त्याला, स्टॅमेन. अँड्रोशियमला काय म्हटलंय, स्टॅमेन. आणि स्टॅमेन मध्ये काय प्रेझेंट असतं, एक फिलामेंट प्रेझेंट असतं आणि वरती काय असतं, अँथर. म्हणजे अँड्रोशियम इज मेड अप ऑफ स्टॅमेन. अँड्रोशियम इज मेड अप ऑफ स्टॅमेन ही एक. आणखीन इथं वरती काय असणार आहे, मग हा जो आहे ह्या पूर्ण याला मिळून काय म्हटलेलं आहे, स्टॅमेन. असे फ्लावरच्या मध्ये असतात बघा, त्याला स्टॅमेन. आणि त्या स्टॅमेन मधला हा जो वरचा भाग आहे याला काय म्हटलेलं आहे, फिलामेंट. इट इज कॉल्ड ॲज फिलामेंट. त्याला काय म्हटलेलं आहे, फिलामेंट. आणि याला काय म्हटलेलं आहे, अँथर. काय म्हटलंय याला, अँथर. मग ह्या येलो कलरचं आपल्याला दिसतात अँथर्स, मग ते अँथर्स असणार आहेत. आणि अँथर्स मध्ये पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत. अँथर्स मध्ये काय तयार होणार आहेत, पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत. आणि हे पोलन ग्रेन्स फिमेल पार्ट वरती जर पडले तर त्यांचं जर्मिनेशन होऊन पुढं आपण ते नंतर बघूयात. पहिल्यांदा अँड्रोशियमचा जो पार्ट आहे, अँड्रोशियम हा काय आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. अँड्रोशियम इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर आणि इट इज मेड अप ऑफ स्टॅमेन्स. अँड्रोशियम इज मेड अप ऑफ स्टॅमेन. काय म्हटलेलं आहे त्याला, इट इज मेड अप ऑफ स्टॅमेन्स. एक नाही 4 असतील, असंख्य असतील स्टॅमेन्स. जर तुम्ही हिबिस्कस फ्लावर बघितलं तर हिबिस्कस फ्लावरचा जो मधला स्टॉक आहे या स्टॉक वरती काय असणार आहेत, आता हिबिस्कस फ्लावर तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि त्याचा जो मधला पार्ट असणार आहे तर इथं हे तुम्हाला दिसतात, हे काय आहेत, हे अँथर्स आहेत किंवा स्टॅमेन आहेत. कळले, इथं हे जो हा भाग आहे हा काय आहे, अँड्रोशियमचा आहे. आणि इथं जो आहे हा स्टिग्मा, इथं स्टिग्मा प्रेझेंट आहे. आणखी मग ते तुमचे फ्लावरचे हे पेटल्स असणार आहेत. आणि इकडं कॅलेक्स. आता हे मी फ्लावर असंच काढलेलं आहे, हे कॅलेक्स. आणि हा जो भाग आहे, आता हा जो भाग आहे हा काय आहे, स्टॅमेन. हिबिस्कस फ्लावर वरती. आणि इथं हे येलो 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 कलरचे स्पॉट दिसतात ते आहेत अँथर्स. कळलेलं आहे. मग
Androecium is made up of stamens and each stamen consists filament and anther. Anther वरती काय तयार होणार आहेत? पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत आणि हे पोलन ग्रेन्स काय होणार आहेत? आता फिमेल पार्ट ऑफ फ्लावर त्याला काय म्हटलेलं आहे? गायनोशियम. फिमेल पार्ट ऑफ फ्लावर इज कॉल्ड ॲज गायनोशियम आणि त्या गायनोशियमला काय म्हटलेलं आहे? कार्पेल. त्याला कार्पेल म्हटलंय आणि कार्पेल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. जसं स्टॅमेनला 2 पार्ट्स आहेत तसं आपल्याला गायनोशियम हा जो भाग आहे, गायनोशियम हा काय आहे? तर इट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. गायनोशियम इज मेड अप ऑफ कार्पेल. त्याला काय म्हटलेलं आहे? कार्पेल. आणि कार्पेल इज मेड अप ऑफ, कार्पेल हे कशाचं बनलेलं आहे? तर इथे जी हा जो सोलन पार्ट आहे खालच्या बाजूला, इट इज कॉल्ड ॲज ओव्हरी. त्याला म्हटलेलं आहे ओव्हरी. त्याच्यानंतर हा जो लॉंग स्टॉक दिसतो त्याला काय म्हटलेलं आहे? स्टाईल. काय म्हटलेलं आहे त्याला? स्टाईल. आणि इथं एक स्टिकी पार्ट असतो, इट इज कॉल्ड ॲज स्टिग्मा. त्याला काय म्हटलेलं आहे? स्टिग्मा. STIGMA. इट इज कॉल्ड ॲज स्टिग्मा. मग कार्पेल इज मेड अप ऑफ ओव्हरी. ओव्हरी ही बॉटमला असणार आहे, जिथं फ्लावरचा थॅलॅमस आहे, डेट आहे, तिथं असणार आहे ओव्हरी. ती सोलन फुगीर भाग असणार आहे. त्याच्यानंतर एक लांब नलिका असणार आहे ट्युब्युलर, त्याला म्हटलेलं आहे स्टाईल. आणखीन त्याच्यानंतर वरती जो स्टिकी पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज स्टिग्मा. त्याला काय म्हटलेलं आहे? स्टिग्मा. मग अँड्रोशियम इज मेड अप ऑफ कार्पेल आणि कार्पेल हॅज 3 पार्ट्स. कोणते कोणते आहेत? ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. त्याच्यानंतर अँड्रोशियम Androecium is a male part of flower and it is made up of stamen. Stamen has filament and anthers. Gynoecium is the male part of flower, female part of flower. It is made up of carpel and parts of carpel. Carpel consist of ovary, style and stigma. These are the parts of flower. आता इथं तुम्हाला कॅलेक्स, त्याच्यानंतर करोला इज मेड अप ऑफ पेटल्स. त्याच्यानंतर इथं हे जो भाग दाखवलेला आहे दिस आर स्टॅमेन. अँड्रोशियम आहे आणि इट इज कन्सिस्ट ऑफ फिलामेंट अँड अँथर. आणि हा जो आहे दिस इज कार्पेल. काय आहे? कार्पेलचे 3 पार्ट्स कोणते आहेत? दिस इज ओव्हरी. ही ट्यूब लाईक पार्ट आहे त्याला स्टाईल. ही ट्यूब लाईक पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज स्टाईल. आणि वरती स्टिकी पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज स्टिग्मा. कळलेलं आहे? मग हे झाले पार्ट्स 4 व्हरल्स ऑफ फ्लावर्स. आता याच्यामध्ये Androecium and gynoecium are called essential whorls because they perform the function of reproduction, whereas calyx and corolla are called as accessory whorls. ते accessory आहेत calyx and corolla आणि Androecium आणि gynoecium हे काय आहेत? essential whorls because they are responsible for accessory. का म्हटलं calyxला आणि corollaला? तर ते इनर पार्टला काय करणार आहेत? प्रोटेक्ट करायचं काम करणार आहेत. ते प्रोटेक्ट द इनर पार्ट ऑफ flowers. The members of calyx are called as sepals. They are green in color. Members of corolla are petals. They are various colors. त्यांना variously किंवा variable different colors आहेत, कलरफुल आहे. त्याचबरोबर आता फ्लावर्स जे आहेत ते काही फ्लावर्स जे आहेत ते बायसेक्शुअल आहेत. जर फ्लावर एकाच फ्लावर मध्ये दोन्ही व्हरल्स प्रेझेंट असतील, मेल आणि फिमेल व्हरल्स प्रेझेंट असतील तर त्या फ्लावरला काय म्हटलेलं आहे? बायसेक्शुअल फ्लावर. A flower is called bisexual if both whorls, androecium and gynoecium, are present in the same flower. Example आहे हिबिस्कस. त्याला काय म्हटलंय? बायसेक्शुअल, कारण का दोन्ही व्हरल्स एकाच फ्लावर मध्ये प्रेझेंट आहेत. आता त्याच्यानंतर जर फ्लावर इज कॉल्ड युनिसेक्शुअल इफ ओनली वन ऑफ द above mentioned 2 whorl is present in the flower. आता काही फ्लावर्स मध्ये अँड्रोशियम नुसतं प्रेझेंट असेल
तर त्या फ्लावर्सला म्हणायचंय युनिसेक्शुअल. काही फ्लावर्स मध्ये नुसतं गायनोशियम प्रेझेंट असेल तर त्याला सुद्धा काय म्हणायचं आहे, युनिसेक्शुअल फ्लावर्स. आणि असे फ्लावर्स जे आहेत ज्यांच्यामध्ये अँड्रोशियम प्रेझेंट आहे ते आर मेल फ्लावर्स, आणि ज्यांच्यामध्ये गायनोशियम प्रेझेंट आहे ते काय आहेत, फिमेल फ्लावर्स. आणि असे एक्झाम्पल्स कोणते आहेत, पपया आहे, त्याच्यानंतर कोकोनट. कोकोनट वरती सुद्धा 2 प्रकारचे फ्लावर्स येणार आहेत. इट इज अ युनिसेक्शुअल, त्याच्यामध्ये मेल फ्लावर एक असणार आहे आणि फिमेल फ्लावर असणार आहे. त्याच्यानंतर वॉटरमेलन म्हणजे कलिंगड जे आहे, त्याच्यानंतर मेज, मका, याच्यामध्ये सुद्धा कसे असणार आहेत, युनिसेक्शुअल फ्लावर आहेत. ते त्यांच्यामध्ये एकच भ्रल अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम असेल, म्हणजेच त्या प्लांटला 2 प्रकारचे फ्लावर्स असणार आहेत, एक मेल फ्लावर आणि दुसरं असणार आहे फिमेल फ्लावर. एक्झाम्पल्स कोणते कळलेले आहेत, पपया, कोकोनट, वॉटरमेलन, आणखीन काय आहे, मेज. हे लक्षात ठेवायचे. ट्रू ऑफ फॉल्सला किंवा तुम्हाला विचारतील नेम द युनिसेक्शुअल फ्लावर्स, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर्स, नुसतं एक पपया इथं दिलेला आहे तर आपल्याला अजून 1-2 नावं माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतरचा पार्ट काय बघायचंय आपल्याला, आता मेनी फ्लावर्स किंवा मेनी फ्लावर्स हॅव स्टॉक फॉर सपोर्ट कॉल्ड ॲज पेडिकल. आता फ्लावर्सला काय असतं, एक सपोर्टसाठी पेडिकल असतं, स्टॉक म्हणजे त्याचा देठ. फ्लावरला काय असणार आहे, देठ, त्याला काय म्हटलंय, पेडिकल. सच फ्लावर्स आर कॉल्ड पेडिकिलेटेड किंवा पेडिसिलेटेड फ्लावर्स, व्हेरॅज फ्लावर्स विदाउट स्टॉक इज कॉल्ड ॲज सिसली. ज्यांना देठ नाही अशा फ्लावर्सला काय म्हणायचंय, सिसली म्हणायचं आहे. द अँड्रोशियम इज मेल व्हरल and its members are called stamen. Gynoecium is female whorl and its members are called carpels. Members of gynoecium are called gynoeciumच्या मेंबर्सला म्हटलंय कार्पेल. आणि हे मी सगळं these may be separated or united. कार्पेल्स सेपरेट असतील किंवा ते कसे असणार आहेत, युनायटेड असणार आहेत. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ द कार्पेल. कार्पेलच्या खालती बेसला ओव्हरी प्रेझेंट असते. हॉलो स्टाईल म्हणजे एक ट्यूब लाईक हॉलो स्टाईल कम्स आउट फ्रॉम द ओव्हरी. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द स्टाईल. ओव्हरी कंटेन्स 1 or many ओव्ह्युल्स. ओव्हरी मध्ये काय प्रेझेंट असणार आहेत, ओव्ह्युल्स प्रेझेंट असणार आहेत, एक असेल किंवा मेनी ओव्ह्युल्स प्रेझेंट असणार आहेत. एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन ईच ओव्ह्युल बाय मिओसिस. ओव्हरी सॅक तयार होत असते मिओसिस सेल डिव्हिजन. ईच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ हेप्लॉइड एग सेल अँड 2 हेप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. प्रत्येक एम्ब्रियो सॅक मध्ये काय असणार आहे, एक हेप्लॉइड एग असणार आहे आणि 2 पोलर न्यूक्लियाय असणार आहेत. लक्षात आलंय. आता इथं तुम्हाला तो पार्ट दाखवलेला आहे किंवा हा जे पुढचा पार्ट आपण बघायचा आहे फर्टिलायझेशन, त्याच्यासाठी ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. आता पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. पोलन ग्रेन्स हे काय होणार आहेत, अँथरस पासून स्टिग्माकडे नेले जाणार आहेत अँड दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. डेफिनेशन काय आहे पॉलिनेशनची, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर्स टू स्टिग्मा इट इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. कुणाचं ट्रान्सफर होणार आहे, पोलन ग्रेन्सचं. कुणावरून तर अँथर पासून स्टिग्मा पर्यंत, त्याला म्हटलंय पॉलिनेशन. आणि हे पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी इन्सेक्ट पॉलिनेशनचे एजंट आहेत. मग काही वेळेला पॉलिनेशन एजंट असलेले किंवा पॉलिनेशन घडवून आणणारे एजंट जे आहेत काही इन्सेक्ट असतील, बटरफ्लाय येतील, त्याच्यामध्ये हनी बीज असतील, हे काय करणार आहेत, पॉलिनेशनला हेल्प करणार आहेत. ते ज्या वेळेस फ्लावर वरती नेक्टर घेण्यासाठी बसणार आहेत, नेक्टर म्हणजे ते त्यांच्यामधलं काय घेणार आहेत, मध घेतात, त्यावेळेला त्यांच्या पंखांना पायांना ते अँथर्स लागणार आहे, पोलन ग्रेन्स लागणार आहेत आणि ते पोलन ग्रेन स्टिग्मावरती फॉल झाले की तो पोलन ग्रेन जर्मिनेट होणार आहे. तो पोलन ग्रेन काय होणार आहे, जर्मिनेट होणार आहे. आणि मग इथं तुम्हाला फर्टिलायझेशन किंवा जर्मिनेशन झाल्यानंतर काय काय घडणार आहे ते इथे डायग्राम दाखवलेली आहे. पहिल्यांदा पॉलिनेशन कळलेलं आहे. आता पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट्स. मग कोणते आहेत अबायोटिक एजंट्स, विंड, वॉटर. विंडमुळे पण होणार आहेत, अँथर्स वरचे पोलन ग्रेन स्टिग्मावरती फॉल होणार आहेत. वॉटरमुळे, फ्लो ऑफ वॉटर, वॉटरमुळे सुद्धा काय होणार आहेत,
पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती जाणार आहेत. आणि बायोटिक एजंट कोणते आहेत? इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. स्टिग्मा बिकम्स स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या वेळेला स्टिग्मा कसा असणार आहे? स्टिकी असणार आहे. पोलन्स जर्मिनेट, जे काही पोलन्स ग्रेन त्यांच्यावरती पडलेले आहेत ते जर्मिनेट होणार आहेत त्याच्यामुळं. वेन दे फॉल अपॉन सच स्टिकी स्टिग्मा. स्टिग्मा जर स्टिकी असेल तर पोलन ग्रेन्स काय होणार आहेत? जर्मिनेट होणार आहेत. आणि ते पोलन ग्रेन्स जर्मिनेट झाल्यानंतर इथं दिसतंय तुम्हाला पोलन ग्रेन इज फॉल ऑन स्टिग्मा. पोलन ग्रेन जर्मिनेट झाल्यावरती काय होणार आहे? एक पोलन ट्यूब, लॉंग पोलन ट्यूब ही ग्रो होणार आहे. लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. पोलन ट्यूब फॉर्म होणार आहे जर्मिनेशन नंतर. पोलन ग्रेन्सचं जर्मिनेशन झाल्यावरती पोलन ट्यूब फॉर्म होणार आहे आणि त्या ट्यूब मध्ये 2 मेल गॅमेट्स असणार आहेत. आणि आता हे 2 मेल गॅमेट्स जे आहेत, द पोलन ट्यूब कॅरीज द मेल गॅमेट. पोलन ट्यूब मधून मेल गॅमेट पास होणार आहेत, नेले जाणार आहेत. आता ही पोलन ट्यूब कुठपर्यंत जाणार आहे? तर ही जी आहे याला काय म्हटलेलं आहे? ओव्हरी. हा काय आहे? हा कोणता पार्ट दाखवलेला आहे? कार्पेल आहे, फ्लावरचा कार्पेल. फिमेल पार्ट ऑफ फ्लावर, ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. स्टिग्मावरती पोलन ग्रेन्स जर्मिनेट होणार आहेत आणि ह्या स्टाईल मधून पोलन ट्यूब ग्रो होणार आहे. पोलन ट्यूब मध्ये 2 मेल गॅमेट्स आहेत आणि ती पोलन ट्यूब ह्या ज्या ओव्हरी आहे त्या ओव्हरीला काय करणार आहे? ओव्हरीच्या आतमध्ये एंटर होणार आहे. The pollen tube carries the male gamete. Pollen tube reaches the embryo sac via style. Tip of the pollen tube burst. इथं हा पोलन ट्यूबचा टिप जो आहे पोलन सॅक मध्ये गेल्यावरती, म्हणजे या जो एम्ब्रियो सॅक आहे या एम्ब्रियो सॅक मध्ये गेल्यावरती पोलन ट्यूबचं टिप जे आहे ते बस्ट होणार आहे आणि त्याच्यामधले जे 2 मेल गॅमेट्स आहेत ते रिलीज होणार आहेत या एम्ब्रियो सॅक मध्ये. आणि ते रिलीज झाल्यावरती त्यातला एक जो न्यूक्लियस आहे मेल गॅमेट जे आहे ते एक सेल बरोबर युनाइट होणार आहे. इट युनाइट्स विथ एक सेल. एक सेल बरोबर ते युनाइट होणार आहे आणि त्याच्यापासून झायगोट फॉर्म होणार आहे आणि त्याला म्हटलेलं आहे फर्टिलायझेशन. आणि सेकंड मेल गॅमेट जे आहे ते सेकंड मेल गॅमेट विथ द 2 पोलर न्यूक्लियाय अँड एंड्रोस्पर्म इज फॉर्म्ड. म्हणजे सेकंड मेल गॅमेट जे आहे ते युनाइट्स विथ 2 पोलर न्यूक्लियाय, 2 पोलर न्यूक्लियाय बरोबर ते युनाइट होणार आहेत. आणखीन त्यांच्यापासून काय तयार होणार आहे? एंडोस्पर्म हा फॉर्म होणार आहे. एंडोस्पर्म हा फॉर्म होणार आहे. ॲज 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इट इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. याला काय म्हटलेलं आहे? डबल फर्टिलायझेशन. पहिल्यांदा जी ओव्हरी आहे किंवा एम्ब्रियो सॅक जो आहे त्या एम्ब्रियो सॅक मध्ये काय तयार होणार आहेत? इट कन्सिस्ट ऑफ हेप्लॉइड एक सेल. ओव्हरी सॅक मध्ये काय प्रेझेंट आहे? तर एक हेप्लॉइड एक सेल प्रेझेंट आहे आणि 2 पोलर हेप्लॉइड पोलर न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत. मग या हेप्लॉइड एक बरोबर एक मेल गॅमेट काय होणार आहे? युनाइट होणार आहे आणि त्याच्यापासून एम्ब्रियो तयार होणार आहे आणि दुसरा मेल गॅमेट या 2 पोलर न्यूक्लियाय बरोबर युनाइट होऊन काय तयार होणार आहे? एंडोस्पर्म तयार होणार आहे. आणि इथे 2 न्यूक्लियस ॲज 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. तुम्हाला डबल फर्टिलायझेशन इन प्लांट्स ही शॉर्ट नोट लिहा म्हटल्यानंतर हे एक्सप्लेन करायचंय तुम्हाला. हे ओव्हरी मध्ये काय प्रेझेंट आहेत? तर ओव्ह्युल्स आहेत, 1 किंवा मेनी ओव्ह्युल्स. आणि ओव्हरी सॅक जी आहे ती फॉर्म केव्हा होणार आहे? त्या ओव्ह्युल्स मध्ये ओव्ह्युलचं मिओसिस या सेल डिव्हिजननं काय तयार होणार आहे? एम्ब्रियो सॅक. आणि त्याच्यामध्ये एक हेप्लॉइड एक आणि 2 पोलर न्यूक्लियाय फॉर्म होणार आहेत. आणि मग नंतर पोलन ग्रेन जर्मिनेशन झाल्यावरती पोलन ट्यूब ग्रो होणार आहे स्टाईल मधून आणि ती एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर होणार आहे. ती एंटर झाल्यानंतर तिचं टिप बस्ट होणार आहे आणि त्याच्यातून 2 मेल गॅमेट्स रिलीज होणार आहेत. त्याच्यातला एक मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज युनाइट होणार आहे आणि एम्ब्रियो फॉर्म करणार आहे आणि दुसरा मेल गॅमेट 2 पोलर न्यूक्लियाय जे आहेत त्यांच्या बरोबर युनाइट होऊन एंडोस्पर्म फॉर्म करणार आहे. मग ही झाली
डायग्राम फॉर डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्म्स म्हणजे प्लांट्सचे प्रकार तुम्ही बघितलेले आहेत. ज्या प्लांट्स मध्ये सीड प्रेझेंट आहे, सीड कव्हरिंग प्रेझेंट आहे, सीड्स हे फ्रूट मध्ये क्लोज्ड आहे, ते प्रकारचे प्लांट्स एंजिओस्पर्म्स. आणखीन दुसरे आहेत जिम्नोस्पर्म्स, हे सुद्धा तुम्ही 9th मध्ये बघितलंय. मग आता इथं डबल फर्टिलायझेशन इन प्लांट्स, त्याच्यासाठी ही डायग्राम हे सांगायचंय. त्याच्यानंतर पॉलिनेशन म्हणजे काय आहे, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर्स टू द स्टिग्मा ऑफ फ्लावर इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. आता हे पॉलिनेशनचे सुद्धा 2 टाइप्स आहेत. कोणते कोणते आहेत, तर सेल्फ पॉलिनेशन आणखीन क्रॉस पॉलिनेशन. आता व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली 1 फ्लावर ऑर 2 फ्लावर्स बोर्न ऑन सेम प्लांट, एकाच प्लांटवरती, एकाच प्लांटच्या एका फ्लावरवर किंवा एकाच प्लांटच्या 2 फ्लावर्स यांच्यावरती असेल तर त्याला काय म्हटले, सेल्फ पॉलिनेशन. आणि whereas if it involves 2 flowers borne on 2 plants of same species, it is a cross pollination. आता क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय आणि सेल्फ पॉलिनेशन हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण का इथे तुम्हाला दिलेला आहे, ते माहिती असायला पाहिजे. एकच प्लांट, आता इथं बघा, इथं हे 2 प्लांट्स तुम्हाला दिसतात. या प्लांटवरचा हा फ्लावर, याच फ्लावरवरचा अँथर त्याच्यावरती जर येऊन पडला, याच फ्लावरवरच्या अँथरवरचा पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती फॉल झाला, तर हे सेल्फ पॉलिनेशन. त्याचबरोबर एकाच प्लांटच्या एका फ्लावरवरचा पोलन ग्रेन हा त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती येऊन फॉल झाला, ते सुद्धा काय असणार आहे, सेल्फ पॉलिनेशन. पण जर एका प्लांटवरच्या फ्लावरचा पोलन ग्रेन सेम स्पीसीस मधल्या दुसऱ्या प्लांट, त्याच स्पीसीस मधलं दुसरं प्लांट त्याच्या फ्लावरवरती जाऊन फॉल झाला स्टिग्मावरती, तर तिथं असणार आहे क्रॉस पॉलिनेशन. आता हे 2 जे आहेत इथं दाखवलेले, हे काय आहेत, सेल्फ पॉलिनेशन. हे काय आहेत, सेल्फ पॉलिनेशन. आणि इथं जे आहे हा दाखवतो तुम्हाला या फ्लावरवरचे अँथरवरचा पोलन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरच्या स्टिग्मावरती फॉल होतो, इथं काय असणार आहे, क्रॉस पॉलिनेशन. कळलेलं आहे हे. आणि while discovering the new high yielding and resistant varieties of plants, scientists bring out the pollination with the help of brush. तुम्ही मेंडल्स डाय हायब्रिड क्रॉस, मोनो हायब्रिड क्रॉस त्यावेळेस बघितलं, स्टडी केलेलं आहे, किंवा सेल्फ पॉलिनेशन किंवा क्रॉस पॉलिनेशन घडवून आणलं. आणखीन मग याचा यूज, आता काही वेळेला आपण बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर तुम्ही बघितलेलं आहे, आता त्याचाच यूज करून जे काही हाय इल्ड देणारे व्हरायटीज असतील, रेजिस्टंट व्हरायटीज तयार करायच्या असतील, तर सायंटिस्ट हे पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी एक प्रकारचा ब्रश वापरतात, की त्या ब्रशला अँथर्स घेतात आणि ते त्या पोलन स्टिग्मावरती ते काय करणार आहेत, ट्रान्सफर करणार आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथं जी डायग्राम दाखवलेली आहे ती डायग्राम कशाची आहे, जर्मिनेशन ऑफ सीड. कशाची डायग्राम आहे ही, जर्मिनेशन. आता हे तुम्ही स्टडी केलेलं आहे, बघितलेलं आहे. आता ओव्ह्यूल डेव्हलप इनटू सीड अँड ओव्हरी इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यावरती ओव्ह्यूल जो आहे त्या ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन सीड मध्ये होतं आणि ओव्हरीचं कन्व्हर्शन फ्रूट मध्ये होतं. सीड फॉल्स अपॉन the ground when fruit break up and they germinate in the soil under favorable condition. ज्या वेळेला फ्रूट म्हणजे फुल्ली डेव्हलप झालं फ्रूट, की ते सीड्स जे आहेत त्या फ्रूट मधून बाहेर पडतात, फ्रूट मधून ते बाहेर टाकले जातात आणि फ्रूट ब्रेक झाल्यावरती. आणि ज्या वेळेस हे सीड्स सॉइल मध्ये पडणार आहेत त्यावेळेस फेवरेबल कंडिशनला काय होणार आहेत, ते सॉइल मध्ये जर्मिनेट होणार आहे. आणि जर्मिनेट झाल्यानंतर काय होणार आहे, zygote develops at the cost of food stored in endosperm of seed and thus a new plant is formed. आता सीड ज्या वेळेला जर्मिनेट होणार आहे त्यावेळेस या सीडला फूड लागणार आहे जर्मिनेशन साठी. जो काही एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे आणि त्या एम्ब्रिओचं कन्व्हर्शन न्यू इंडिव्हिज्युअल प्लांट मध्ये होणार आहे. म्हणजे या सीडच्या जर्मिनेशन साठी लागणारी जी काही न्यूट्रिशन आहे, फूड आहे, ते एंडोस्पर्म मधून मिळणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर घेवडा किंवा शेंगदाणा त्याचं बी जर बघितलं
तर त्याच्या बियांमध्ये जर आपण ग्राउंडनट बघूयात, ग्राउंडनटचं एक आपण हे बी घेतलं, इथं तुम्हाला असं थोडस टोक दिसतं आणि ते टोक जर नीट बघितलं तर इथं थोडस ह्याच्यासारखं दिसतं, पानासारखं आलेलं तो भाग, आणि हा जो पूर्ण भाग आहे इट इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्म. त्याला काय म्हटलेलं आहे? एंडोस्पर्म. ज्या वेळेला सीड जर्मिनेट होत असतं त्यावेळेस त्याला जे काही फूड लागणार आहे ते या एंडोस्पर्म मधून या ग्रोईंग एम्ब्रिओला मिळणार आहे. आणि मग या एम्ब्रिओ मधून काय होणार आहे? पहिल्यांदा रॅडिकल बाहेर येणार आहे आणि त्या रॅडिकल पासून शूट सिस्टीम तयार होणार आहे आणि नंतर काय होणार आहे? प्ल्युम्युल बाहेर येणार आहे आणि प्ल्युम्युल पासून शूट सिस्टीम तयार होणार आहे. लक्षात आलंय? एंडोस्पर्म कशाला म्हटलेला आहे? तर दिस इज एम्ब्रिओ. हा एम्ब्रिओ आहे, तो डेव्हलप होणार आहे आणि त्या ग्रोईंग एम्ब्रिओला फूड कशापासून मिळणार आहे? तर या एंडोस्पर्म मधून मिळणार आहे. तुम्हाला प्लांटचं काय आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ फ्लावर्स, टाइप्स ऑफ फ्लावर्स तुम्ही बघितले. युनिसेक्शुअल मध्ये मेल फ्लावर, फिमेल फ्लावर, एक्झाम्पल्स बघितले. बायसेक्शुअल फ्लावर पण बघितलं, हिबिस्कस त्याचं एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर जर्मिनेशन, पॉलिनेशन इन प्लांट्स ते बघितलं. डबल फर्टिलायझेशन इन प्लांट्स, पॉलिनेशनचे टाईप सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन आणि नंतर जर्मिनेशन ऑफ सीड. हा पार्ट झाल्यानंतर पुढं आपल्याला नंतर सेकंड पार्ट बघायचा आहे, तर तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बिंग. ते आपण स्टडी करणार आहोत इन द नेक्स्ट लेक्चर. सो